नमस्कार. रोहन प्रकाशनाच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आमचे फेसबुक लाईव्हचे श्रोते, आमच्या स्टॉलवरचे श्रोते, एनबीटीचं प्रदर्शन सुरू आहे पुणे बुक फेस्टिवल, त्यात आपण सगळे श्रोते आज वृक्षभ दिवसे ह्या कार्यक्रमात तो कार्यक्रम आवर्जून ऐकायला आला आहात. आपल्याबरोबर आहेत दोन प्रसिद्ध डॉक्टर. आणि डॉक्टर म्हटले की आजार, आरोग्य हे विषय नेहमी येतातच, पण डॉक्टर म्हटलं की आपण कोणाला विचारतो का आपलं भविष्य काय असेल. पण आज आपले जे डॉक्टर ही जी मंडळी आलेली आहे आपल्याला ते एका अर्थे भविष्य देतातच, कारण ते आपल्याला बरं करत असतात, आजारातून आपलं आयुष्य वाढवत असतात. पण येणारा जो काळ आहे तो वेगळा आहे, त्यात बरंच काही नवीन घडणार आहे. आणि आपण काही काळापासून एक तंत्रज्ञान किंवा एक सायन्स मधली नवीन डेव्हलपमेंट ऐकत आलेलो, ती म्हणजे जेनेटिक्स. आणि जेनेटिक्सचाच व्यापक एक मोठं विज्ञान जे आहे ते म्हणजे जिनॉमिक्स. रोहन प्रकाशनाने अलीकडेच ह्या दोन डॉक्टरांनी लिखित जिनॉमिक्स हे पुस्तक प्रकाशित केलं. मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा या पुस्तकाचं सबटायटल आहे. हे नेमकं म्हणजे काय आहे आणि हा उलगडा कसा होतोय आज आपण जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर संजय गुप्तेंना पहिले इंट्रोड्यूस करतो. डॉक्टर संजय गुप्ते हे प्रसिद्ध गायनेकॉलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिशियन. पुण्यात त्यांचं नाव खूप मोठं आहे, पण महाराष्ट्रातही माझ्या मते अनेक डॉक्टर्स त्यांना फॉलो करतात. आणि डॉक्टर अविनाश गोंडवे हे मोठं नाव आहे, ते मोठे डॉक्टर आहेत, तज्ज्ञ आहेत. आणि त्यांची आजवर 25 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. जिनॉमिक्स हे त्यांचं 25वं पुस्तक. मी पहिले डॉक्टर संजय गुप्तेंना विचारतो, सर जिनॉमिक्स हे म्हणजे नेमकं काय? तर जेनेटिक्स सगळेजण ऐकत होते, पण व्यापक दृष्टिकोनातून जिनॉमिक्स म्हणजे काय हे सर्वांना सांग. जेनेटिक्स म्हणजे आपली जी जनुकं असतात, आपल्या सर्व ज्या पेशी असतात, प्रत्येक पेशीमध्ये गुणसूत्र असतात. ती 23 गुणसूत्रांच्या पेअर्स म्हणजे एकूण 46 गुणसूत्रही असतात. आणि जवळजवळ 20 ते 25 हजार जनुकं, ज्याला जीन्स असं म्हणतात. हा एक प्रकारचा आपला जीवनाचा रोडमॅप असतो. आणि आपल्या शरीरामध्ये जे काही घडतं, जे आपण जन्मल्यापासून ते ॲक्च्युली मृत्यूपर्यंत आणि मधले सगळे चयापचय, आपल्या अवयवांची वाढ, हे सगळ्याचा हा एक प्रकारचा रोडमॅप असतो. आणि त्याच्यावरून आपल्या शरीरात काय घडणार आणि काय घडतंय क्षणाक्षणाला हे पण ठरत असतं. त्याच्यात मग आपली वाढ असेल, आपली बौद्धिक वाढ असेल, आपली विचारसरणी असेल, आपले आजारपण असतील, हे सगळं या जीन्सनी गव्हर्न केलेलं असतं एक प्रकारे. आणि पूर्वी असा समज होता की जेनेटिक्स म्हणजे आपल्या एकदा ही जीन्स असली तर आता आपण काही बदल करू शकत नाही. पण आता आपल्याला हे जिनॉमिक्स नावाचं सायन्स आहे, ते काय सांगतं की जीन्स असतील, पण त्या जीन्सची एक्सप्रेशन म्हणजे ते जीन्स हे आपण कसे अभिव्यक्त करू शकतो हे आपल्या हातात असतं. आणि त्याच्याकरता म्हणून आपण आपली परिस्थिती म्हणजे आपली प्रकृतीसुद्धा आपण आपल्याला फायद्याच्या दृष्टीने बदलू शकतो. आणि त्याच्याकरता हा जेनेटिक्सचा स्टडी आता डे बाय डे खूप महत्त्वाचा असणार आहे. नवीन प्रकारच्या जे ट्रीटमेंट असतात, म्हणजे आतापर्यंत आपण काय म्हणत होतो, आपण काही ब्लड टेस्ट करायचो असं ठरवायचो आणि त्याच्यातून आपण म्हणायचो की नाही हा आजार आहे. आता जेनेटिक्समुळे आपल्याला नुसता हा आजार आहे असं नाही, तर कुठला आजार पुढे होऊ शकेल याचाही अंदाज घेऊ शकतो. एवढंच नाही तर आपल्या ज्या जुन्या शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी होत्या की प्रत्येक प्रत्येकाचं जेनेटिक्स वेगळं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची ट्रीटमेंट ही त्या व्यक्तीप्रमाणे बदलली गेली पाहिजे. त्या व्यक्ती तर तसं हे ज्याला प्रिसिजन मेडिसिन किंवा जास्त पर्सनलाइज मेडिसिन असं म्हणतात, ते या जिनॉमिक्समुळे आता शक्य होणार आहे आपल्याला. आणि म्हणून ही एक प्रकारची क्रांतीच आहे या प्रकारे. खूपच नेमकी पद्धतीने एका म्हणजे त्याचा विस्तार किती असेल हे सामान्य माणूस आज
त्याला तेवढं कळणार नाही, पण सगळी दुनियाच त्या दिशेने पुढे जर बदलणार असेल तर हे फार महत्वाचं आहे. मी जिनॉमिक्स म्हणजे कायम सायन्स विषयी अनेक लोकांना म्हणजे विज्ञानाविषयी खूप प्रश्न असतात किंवा खूप कुतूहल असतं, पण तुम्ही जिनॉमिक्स मध्ये गेली साधारण माझ्या माहितीनुसार 20 वर्ष तरी तुम्ही जेनेटिक्सची लॅब चालवत आहात. तर मला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल की लॅबमध्ये रिसर्च होतो म्हणजे काय होतो, आणि मग मला जाणून घ्यायला आवडेल की त्याच्यावर तुम्हाला असं का वाटलं की सामान्य माणसाने ते वाचावं, आणि मग डॉक्टर अविनाश बोंडवेंबरोबर तुमचं जे त्याचं लिखाण झालं तर त्याविषयी पण मी एक प्रश्न विचारीनच, पण ह्याविषयी आम्हाला सांगा तुमच्या लॅब आणि रिसर्च बद्दल. बरं. तर आता ही लॅब काढण्याचा मुळात उद्देश असा होता, मी म्हटलं तसं की आपण काही आजार बघतो की हे का होत आहेत, पण शेवटी आपण त्या आजाराच्या मुळाशी जर जायचं असेल तर आपल्याला जेनेटिक टेस्टिंग केल्याशिवाय हा नक्की का झाला या का, हे आपण म्हणतो लोकांना कॅन्सर होतो, पण मग तो कॅन्सर का होतो, कसं तुमच्या जनुकामध्ये बदल झालेले आहेत आणि ते बदल झालेले आहेत किंवा ते पुढे होऊ शकतात. म्हणजे आपण साधारण स्मोकिंग हे जर उदाहरण घेतलं ते अगदी खूप प्रसिद्ध आहे की स्मोकिंगमुळे लंग्सचा फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. मग आता स्मोकिंग तर सगळे लोक करतात, खूपसे करतात, सगळे नाही तरी, पण मग सगळ्यांना कुठे होतो. तर याच्या मागचं तत्व काय आहे की त्या व्यक्तीमध्ये जर थोडंसं त्या जेनेटिक म्युटेशन असेल आणि त्या व्यक्तीने शिवाय स्मोकिंग केलं तर त्याला तो कॅन्सर होईल. त्याच्यामध्ये मुळामध्ये तर ते प्रोटेक्टिव्ह जनुक असतील तर त्यांनी स्मोकिंग केल्यामुळे त्याला होणार नाही, आणि हे आपल्याला आधी शोधता येतं. अशा बरेचसे कॅन्सर किंवा अनेक रोग असे आहेत की ते आपल्याला आधी शोध घेता येतो. आता फॉर एक्झाम्पल दुसरं आपण आता सध्या बघतो की अगदी फिटनेस फ्रीक ज्याला म्हणतात असे असतात, रोज व्यायाम करत असतात, जिममध्ये जात असतात, आणि असं व्यायाम करतानाच कुठेतरी एकदम अचानक जिममध्येच कोलॅप्स झाला आणि सडनली जीव गेला. हे कसं होतं असं, जेवढा फिटनेस असेल तर याच्यात सुद्धा आपली जीन्स ही कारणीभूत असू शकतात, आणि आपल्या हृदयावर आपल्या व्यायामाचा काय परिणाम होणार, कशा प्रकारचा व्यायाम आपण योग्य रीतीने केला तर तो आपल्याला फायद्याचा होईल, जर आपण चुकीचा व्यायाम केला तर आपण त्याचा तोटा होऊ शकेल. आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या आपल्या परीने आधी शोधून काढून त्याला हे जे फिटनेस जिनॉमिक्स असं म्हणतात, तर जर ते शोधून काढलं तर आपण कुठला व्यायाम करणं आपल्या दृष्टीने योग्य आहे, आपण तो कुठल्या वेळी करणं योग्य आहे, हे सुद्धा आपल्याला याच्यातून कळू शकतं. एवढंच नाही तर दुसरी महत्वाची गोष्ट, आता आपण आहाराबद्दल म्हणतो की काही जण दीक्षित आहार करतात, काही जण दिवेकर आहार करतात, परस्पर विरुद्ध आहेत दोन्ही, पण तरी काहींना एकाचा फायदा होतो, काहींना दुसऱ्याचा फायदा होतो. तर हे कसं असतं तर ते त्यांच्या जेनेटिक टेस्टवर अवलंबून असतं की त्यांना फायदा कुठला होईल. आपल्या शरीरात असे काही जीन्स आहेत की जे आपल्याला सांगतात की बाबा तुम्ही कुठले आहार तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्हाला वेट लॉस करायचं असेल, फिटनेस मिळवायचा असेल, फिटनेसचा परफॉर्मन्स वाढवायचा असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, आपल्या जेनेटिक टेस्टिंगनी आपण ठरवायला पाहिजे. तर असे काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा आपल्याला या शास्त्रातून कळू शकतात. डॉक्टर गुप्ते आणि डॉक्टर बोंडवे हे माझ्या मते तुम्ही एकमेकांचे मित्र किंवा एका प्रोफेशनमध्ये तुमचे, म्हणजे मला जे काय आता प्रकाशक म्हणून मी मागची 2 वर्ष त्यांच्याबरोबर संपर्कात आहे, तर त्यांचं एक वेगळंच नातं आहे. म्हणजे खूप छान असं नातं आहे दोन डॉक्टरांचं एकमेकांबरोबरचं, एकमेकांविषयीचा जो आदर आणि त्याच विषयी ह्या विषयाविषयीचं कुतूहल किंवा जी अजून चिकित्सा लोकांपर्यंत कशी पोचवावी यासाठीच त्यांची धडपड मला कायम मागचे 2 वर्ष मी बघतोय. डॉक्टर बोंडवे, मला तुम्हाला विचारायचं वाटेल की आता तुम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे अनेक दशकं तुम्ही जनरल मेडिसिन प्रॅक्टिस करता आहात, हजारो पेशंट तुम्ही बघितले असतील, आणि पूर्वी असं म्हटलं जायचं की अरे नाडी तपासून लगेच परीक्षण केलं जातं आणि त्याच्यावर कळतं, पण आजकालचे डॉक्टर खूप टेस्टिंग करतात. पण आता हे जे विज्ञान आहे ह्याचा आणि ऍक्च्युअल
जी ट्रीटमेंट होत आलेली आहे, जो अनुभव होत आलेला आहे, तर ह्याचा तुम्हाला ताळमेळ कसा वाटतं की पुढे कसं असेल? आणि त्याचबरोबर मला तुम्ही दोघांनी मिळून हे पुस्तक लिहायचं कसं ठरवलं किंवा ती त्याची गोष्ट सांगा. सर्वात प्रथम या पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आपण हा जो आजचा कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्याबद्दल मी आमच्या दोघांतर्फे तुमचे आभार मानतो. आणि जिनॉमिक्स मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा हे वेगळ्या धर्तीचं एक शास्त्रीय गोष्टींवर आधारित असलेलं पुस्तक आपण प्रकाशित केलं, त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद मानतो. खरं तर हे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं जर उत्तर द्यायचं झालं तर असं आहे की तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडं मूल जन्माला आलं की त्याची कुंडली तयार करतात. आता कुंडली हे शास्त्र आहे की नाही हा एक मोठा प्रश्न आहे, पण अगदी त्याचप्रमाणे मूल जन्माला येण्यापूर्वी सुद्धा त्याच्या पेशीमधून आपल्याला त्याची संपूर्ण आयुष्याची कुंडली कळू शकते. हे झालं जिनॉमिक्सचं सार. थोडक्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे आपल्या पेशींमध्ये जे जीन्स असतात त्यामध्ये अनेक गोष्टी आपल्या असतात त्याच्यामध्ये, आणि त्याचा जो शोध लागला किंवा त्याचं जे संशोधन झालं, त्याचा जे अभ्यास झाला की जो फक्त माणसाच्याच नव्हे तर प्राण्यांच्या, वनस्पतींच्या, सर्व सजीव गोष्टींच्या मध्ये जीन आहे, आणि त्याचा सगळा जो अभ्यास आहे तो जिनॉमिक्स आहे. आता तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की काही गोष्टी तर अशा आहेत की ह्या तुम्हाला विज्ञान काल्पनिका वाटतील, हे सरांनी आता थोडक्यात उल्लेख केला, पण मूल शाळेत जाताना त्याची जर ती एक ठराविक काही टेस्ट केल्या तर तो विज्ञानामध्ये चांगलं काम करेल का आर्ट्समध्ये करेल का कलाकार होईल ह्याचं आपण आधीच फोरकास्ट करू शकतो. अगदी याचंच कशाला, तुम्ही एक दुसरं हे करा की लहान मुलं खेळत असतात, आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलांना खेळाडू व्हावं. आता सध्या क्रिकेटर आणि फुटबॉलर यांच्याबद्दल जास्तीच लोकांना अपेक्षा असते, पण हा मुलगा जर त्यांनी हा खेळ निवडला तर तो खरोखर पुढं जाऊन त्याच्यामधला खूप मोठा खेळाडू होईल का, किंवा त्याच्यामध्ये ती कौशल्य आहेत का किंवा येतील का, याबद्दलचं गोष्टी सुद्धा त्यामधून येऊ शकतात. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. म्हणजे अगदी यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जिनॉमिक्सची खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते ती म्हणजे एखाद्या ठिकाणी गुन्हा घडतो, गुन्हाशास्त्र जे तिथं तर जिनॉमिक्स खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. गुन्हा घडल्यानंतर म्हणजे त्या व्यक्तीचा एखादा केस सापडला, समजा एखाद्या स्त्रीवर अत्याचार झालाय, तिथं काही त्या व्यक्तीचा केस सापडला, तर त्यावरून ती व्यक्ती आपल्याला शोधता येते. ती नसेल तर जी संशयित व्यक्ती आहे त्याच्या आई वडिलांवरून तो आहे का हेही बघता येतं. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये जिनॉमिक्समध्ये आहेत. मी ह्या गोष्टी जाणून होतो. आता गंमत अशी, तुम्ही म्हणलात मी 42 वर्ष प्रॅक्टिस करतो. मी 1982 साली MBBS झालो. त्यावेळेला जिनेटिक्स म्हणजे 3 मार्काची आमची मेडिसिनची शॉर्ट नोट, एवढंच त्याचं हे होतं. अर्थात त्याच्यासाठीचं वाचन भरपूर करायला लागायचं, परंतु गेल्या 40-42 वर्षात त्याच्यामध्ये सुधारणा होत अनेक गोष्टी त्यामध्ये आल्या. आणि डॉक्टर संजय गुप्तेंनी त्यामध्ये खूप अभ्यास केला. संजय गुप्ते ठीक आहे, ते माझे ज्येष्ठ मित्रासारखे आहेत, परंतु ते तसे मला खूप सिनियर आणि गुरुसारखे आहेत. तर यामध्ये अनेक गोष्टी मला माहिती करून घ्यायच्या होत्या. त्या निमित्ताने या पुस्तकाचा, सरांनी जी काही पुस्तकं आम्ही वाचली किंवा जी काही रेफर केली त्याचा अभ्यास करत गेलो, आणि त्यामुळं हे पुस्तक आम्ही लिहिलं. ते याच्यामध्ये माझी आत्तापर्यंत जी पुस्तकं झाली त्याचा उद्देश हाच होता की लोकांमध्ये काही गोष्टींचा त्याच्याबद्दलचा हे वाढावा, अनुभव वाढावा किंवा त्याबद्दलची जाणीव वाढावी या दृष्टीने. तर हे जिनॉमिक्स हे नवीन शास्त्र आलंय, तर त्याबद्दलची जाणीव लोकांमध्ये वाढावी यासाठी हे पुस्तक लिहिण्याचं कारण आहे. दुसरी एक गोष्ट अशी की हे इतकं ॲक्युरेट आणि उपयुक्त आहे की एका बाजूनी असं आहे की एखाद्या स्त्रीला समजा स्तनाचा कर्करोग झाला
तर त्या स्त्रीच्या रक्ताच्या नात्यामधले तिचे मुली असतील, बहिणी असतील किंवा इतर कुणी ज्या स्त्रिया असतील त्यांना हा पुढं होऊ शकेल का, हे आपल्याला जाणून घेता येतं. आणि हे अगदी व्यवस्थित याची सोय इव्हन डॉक्टर गुप्ते सरांच्या लॅबमध्येही आहे. आणि एवढंच नव्हे तर ती जर शक्यता असेल तर तिची योग्य वेळी तपासण्या करून तिला त्या आजारापासून आपल्याला वाचवता येतं. हे अगदी पूर्ण प्रूव्हन शास्त्र आहे आणि एका मोठ्या हॉलिवूड नटीने या पद्धतीने ते सिद्ध केलेलं आहे. आता दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण आता सरांनी सांगितलं की कुणाला हे खाणं आवडतं, ते आवडतं, पण औषधांमध्ये सुद्धा आहे की मी आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये अनेकदा पाहिलं की अनेकांना अमुक औषध हे दिलं तर ते बरे होतात, परंतु तेच औषध दुसऱ्याला दिलं तर तो बरा होत नाही. हे का बरं? तर जिनेटिक्सच्या साहाय्याने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शरीराच्या गरजेप्रमाणे किंवा त्याच्या शरीराच्या जिनॉमिक रचनेप्रमाणे औषध देता येतं. इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन, इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट ही करता येते. आणि कर्करोगासारख्या किंवा इतर जे काही क्रॉनिक डिसिजेस आहेत अशासाठी ही खूप उपयुक्त आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणण्यासाठी सोप्या भाषेमध्ये आणि लोकांना समजावं यासाठी हे पुस्तक आम्ही हे काढलं. आणि संजय गुप्ते सरांचीच ही कल्पना होती आणि मी त्यांच्याबरोबर सहकार्याने ते करत राहिलो. छान सांगितलं तुम्ही डॉक्टर. पूर्णपणे म्हणजे सरांची 40 वर्षाची प्रॅक्टिस, गुप्ते सरांची जवळपास 50 पूर्ण झाली मध्यंतरी साजरी केली आपण. तर एवढ्या दशकांच्या जी काय एक मेडिकलमध्ये डेव्हलपमेंट होत चाललेली आहे. माझ्या मते आता जे नवीन होणार आहे आणि जे होऊ घातलेलं आहे ते ह्याच्या काही हा बदल असणार. म्हणजे आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, लिप्स अँड बाउंड्सने गोष्टी बदलणार आहेत. तसं हे आपण काहीतरी म्हणजे काल्पनिक वाटावं असंच हे जग नवीन निर्माण होतं. पण मला डॉक्टर गुप्तेंना 2 प्रश्न विचारायचे आहेत की तुम्ही म्हणजे आजवर हजारो प्रसूती केल्या. म्हणजे माझा मुलगाही सरांच्याच म्हणजे काय म्हणूया ट्रीटमेंटने आणि सगळ्या सरांकडे जन्म झाला. तर आता एवढं जे तंत्रज्ञान विकसित होतंय, आपण लहान बाळाच्या गोष्टी आधीच जाणून घेऊ शकणार आहोत. म्हणजे तो काय कशात प्रगती करू शकेल, त्याची जेनेटिक रचना आधीच कळल्यामुळे कसे आई वडील प्रयत्न करू शकतील. पण ह्यांनी सगळ्याची सोशल बॅलन्स आपण ज्याला म्हणतो तो कसा असेल. त्याच जोडीला प्रश्न असेल की एका मानवी जीवनाचा एक आपण म्हणतो की एक मूल जन्माला आल्यानंतर सुरुवातीला सर्दी होतेच बाबा, मग इम्युनिटी बिल्ड होते. तर हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून ह्याचं कसं असेल पुढे आयुष्य आपलं. हा महत्वाचा मुद्दा तुम्ही पुढे आणलेला आहे. हे जसं पूर्वीचं अणुशास्त्र होतं किंवा आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो तशाच स्वरूपाचं हे शास्त्र असणार आहे की त्याचा जर योग्य वापर झाला तर मानवजातीला त्याचे अत्यंत प्रचंड फायदे होतील. पण तेच जर चुकीच्या हातांमध्ये गेलं आणि त्याचा जर योग्य वापर झाला नाही तर मात्र मानवजात आपणच नष्ट करू इतक्या पद्धतीपर्यंत होईल. कारण आता काय होणार आहे की या सगळ्या इतिहासामध्ये म्हणजे जो लाखो वर्षाचा इतिहास आहे सगळ्या सजीव प्राण्यांचा, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रजातीला हे माहीत नव्हतं की आपलं स्वतःचा मॅप जीवनाचा बदलता येतो आणि ते कधी शिकूही शकले नव्हते. मानवजाती पहिली अशी प्रजाती आहे की ज्याला स्वतःचा हा ब्लूप्रिंट बदलता येणार आहे, जीन एडिटिंग करता येणार आहे. आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये कदाचित ज्याला आपण डिझायनर बेबीज म्हणतो नाही की जायचं जेनेटिक लॅबमध्ये आणि सांगायचं नाही आम्हाला निळ्या डोळ्यांचा भुऱ्या केसांचा असंच मूल हवंय, त्याच्यासाठी काय करायचं, त्याला इतकं इंटेलिजन्स असायला पाहिजे, असं जर व्हायला लागलं तर तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की त्याचा बॅलन्स खरोखरच ढळू शकतो. पण तरीसुद्धा याच्यावर मला विशेषतः सगळ्या आत्ताच्या यंग मुलांना एक संदेश द्यायला आवडेल की हे जे शास्त्र आहे याच्यामध्ये सर्व यंगस्टर्सनी, तरुणींनी खूप इंटरेस्ट घेण्याची गरज आहे. कारण हे शास्त्र इतक्या वेगाने पुढे चाललंय
आणि आज आपण बघितलं तर ह्या पद्धतीच्या लॅब्स किंवा टेस्ट या मॅक्झिमम अमेरिकेत आहेत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चायनामध्ये आहेत. आपण हे जर लक्षात घेतलं की आपल्या देशाची जर प्रगती व्हायला पाहिजे तर आपण जसं म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपण पुढे जायलाच पाहिजे, तर तसं आपल्या देशामध्ये जिनॉमिक्समध्ये रिसर्च वेगाने व्हायला पाहिजे आणि नाहीतर अत्यंत आपण जगाच्या मागे पडू आणि आपले प्रकृतीच्या दृष्टीने, हेल्थच्या दृष्टीने किंवा बाकी सर्व पुढच्या प्रगतीच्या दृष्टीने त्याच्यावर परिणाम होईल. आणि म्हणून सर्व यंगस्टर्सनी याच्यात इंटरेस्ट घेणं हे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या आपण शाळेपासून हे सायन्स आता शिकवायला सुरुवात केली पाहिजे आणि त्याच्या रिसर्चच्या सोयी आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजेत मुलांना, असं मला खूप वाटतं. खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला सर तुम्ही की शाळेपासूनच ह्या तंत्रज्ञानाचं म्हणजे जसं न्यूटनच्या शोधांचं किंवा एडिसनच्या बल्बचं माहिती आपल्याला शाळेपासून दिली जाते. कारण काहीशे वर्षांपूर्वी ती पुढची होती, म्हणजे त्यांनी खूप मोठी शोध लावला तर त्याचा उपयोग म्हणजे गेल्या 100 वर्षात किंवा 50 वर्षात प्रचंड होऊ लागला आणि त्याच्याबद्दल आता म्हणजे माहिती हवंच असं. तसंच माझ्या मते आता जेव्हा आपण एक्स्ट्रापोलेट करू शकतो की पुढे विज्ञान कुठल्या दिशेने जाणार आहे, तर एका बाजूला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, एका बाजूला जेनॉमिक्स आहे. ह्या सगळ्यातून मानवाला म्हणजे मी म्हणेन जी नवीन पिढी तयार होईल त्यांना एका अर्थी भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा शिकण्यासारखं खूप काही आहे. पण एका बाजूला जी आत्ताचे जसे तुमचे सगळे डॉक्टर्स प्रॅक्टिस करणारे आहेत त्यांच्यासाठी हे एक खूप मोठा बदल असणार आहे. जर आपण असं म्हणूया की येत्या तुम्हीच सांगावं की 10 वर्षात किंवा 20 वर्षात याचा वापर जर प्रचंड होऊ शकला तर आहेत ते डॉक्टर्स जे आता डॉक्टर्स होऊ घातले किंवा ज्यांची प्रॅक्टिस एक साधारण वयाच्या मध्यावर आहे, करिअरच्या मध्यावर आहे, त्यांच्यासाठी हा खूप मोठा बदल असणार आहे. तर मला डॉक्टर भोंगलेंना विचारायला आवडेल की जे प्रॅक्टिसिंग जनरल फिजिशियन्स पासून आपण म्हणूयात आपण मोठी शहरं जी आहेत पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगलोर याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा जरी आपण नुसता विचार केला तर अनेक बी टाउन्स, छोटी शहरं, निमशहरं, गावं, खेडे इथपर्यंत लोकांचा अवेअरनेस गरजेचा असणार आहे. कारण एका बाजूला डॉक्टरलाही हे नवीन असणार आहे आणि एका बाजूला पेशंटलाही तो काय सांगतोय ते नवीन असणार आहे. तर त्याबद्दल डॉक्टर भोंगले तुमचे विचार काय? तुम्ही म्हणालात त्या एका महत्वाच्या गोष्टीकडे मला लक्ष हे वेधायचंय, ते म्हणजे या सगळ्याचा विनियोग हा अत्यंत एथिकली व्हायला पाहिजे यासाठीचं गव्हर्निंग रूल्स आहेत आणि गव्हर्निंग बॉडी आहे. हे लक्षात घ्या. सरांनी एक बाजू सांगितली की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं माझं मूल गोरपान असावं, माझं मूल गोरपान असावं, त्याचे केस तांबूस असावे, तो उंच असावा, दिप्पाड असावा. पण त्याचबरोबर या गोष्टी घडतायत किंवा घडत राहतील. पण त्याचबरोबर सर्वात वाईट गोष्ट अशी की आज जगाचं राजकारण आपण जर पाहिलं, उद्या एखाद्या राजसत्तेने असं ठरवलं की मला अशी एक फौज निर्माण करायची की ती अशी लढवय्ये असेल आणि मी तिकडे बोट केलं की जाईल, तेही याच्यातून कठीण आहे. म्हणजे त्यातून होणं शक्यता आहे. आता वैज्ञानिक शोध, कुठलेही नवीन वैज्ञानिक शोध, त्यांचा उपयोग हा माणूस कसा करतो, कुठल्या दृष्टीने करतो त्यासाठीच असतो. शोध तसा वाईट नाहीये. तुम्ही साधा ॲटम बॉम्बचं लक्षात घ्या की ॲटमचा शोध लागल्यानंतर किंवा अणुविघटनाचा शोध लागल्यानंतर त्याच्यामधून अनेक गोष्टी म्हणजे वीज निर्मितीपासून अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घडल्या. पण त्याबरोबर ॲटम बॉम्ब घडला आणि हिरोशिमा नागासाकीमध्ये लाखो लोकांचे प्राण गेले. साधं अगदी तुम्ही आग म्हणलात, आग आली ती आपली अन्न शिजवण्यासाठी पण असते, पाणी गरम करण्यासाठी असते, ऊब मिळवण्यासाठी पण असते. पण आगीमुळं एखाद्याचं घरही आपल्याला भस्मसात करून टाकता येतं. तसं या संशोधनाचं असतं. आता हे संशोधन नवीन आहे. हे जसं आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे अगदी आता सर्जरीज सुद्धा अनेक महत्वाच्या छोट्या किंवा कॉम्प्लिकेटेड सर्जरीज या रोबोटिक्सच्या साह्याने खूप. तसं आत्ताच्या या पुढच्या किंवा इव्हन आतापासूनच्या पुढच्या वैद्यकीय सेवेमध्ये जेनेटिक्स हा किंवा जिनॉमिक्स हा खूप मोठा, डॉक्टरांनाच नव्हे तर सर्व
लोकांना म्हणजे सर्व इतर कॉमन लोकांना सुद्धा त्याचा जो लाभ घ्यायचा त्यासाठी त्याच्याबद्दलची जाणीव आणि माहिती ही व्हायलाच हवी. आणि त्यासाठीच आपण हे पुस्तक एक पुढे जाऊन अशा पद्धतीची ज्या शास्त्रामध्ये तुम्ही जर अभ्यास केलात तर ते एक नवीन दालन म्हणजे संशोधनाचं आणि नोकऱ्यांसाठी हे मोठं हे झालेलं आहे. अशा प्रकारचा त्याचाही उल्लेख आपण या ह्याच्यात केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांचं फ्युचर जर त्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्यामध्ये ह्या जिनॉमिक्समध्ये काय शक्यता आहेत किंवा हे काय आहे हे नक्की सगळ्यांनी. तसंच जिनॉमिक्स हा विषय आपल्या दोन्ही डॉक्टरांना म्हणजे रोहन प्रकाशनबरोबर ते ह्या पुस्तकानिमित्त जोडले गेले आणि आता रोहन प्रकाशन आणि दोन्ही डॉक्टरांची अनेक पुस्तकांच्या विषयांवर आमची चर्चा सुरू झालेली आहे. जिनॉमिक्स हा विषय म्हणजे अगदी फॉरेन्सिक्स पासून ते म्हणजे त्याला किती आयाम आहेत त्याला म्हणजे अगदी प्राण्यांपासून पशूंपासून ते सगळ्याच ठिकाणी जिनॉमिक्सचा वापर होताना दिसेल. मध्यंतरी हे फार म्हणायला म्हणजे ती एक पॉलिटिकल घटना होती की पुतीन नॉर्थ कोरियाचा किम जॉंग आणि चायनाचा शी जिनपिंग तिन्ही माणसं तशी म्हटली तर डिक्टेटर्स आहेत, म्हटली तर मोठे राज्यकर्ते आहेत. तिघही एकमेकांना भेटून खुश होते आणि एक हॉट माईक नावाची एक गोष्ट होती की त्यांचं बोलणं कॅच केलं कुठल्या तरी माईकने आणि ते एकमेकांशी बोलत असताना दिसत होते की अरे 70-75 वय आता आपण अजून खूप लहान आहोत. माणूस किमान 125-150 वर्ष आपण जगणार आहोत त्यामुळे आपल्याला कुठलीच काळजी करायची गरज नाही. हे ऐकल्यानंतर अनेक राष्ट्रांच्या आणि त्याच्या लोकसंख्येच्या पोटात गोळा आला असेल कारण हे तिघं जगणार आहेत म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. सर एवढंच एक बोलून आपण आता हा छान सेशन संपवूयात की किती जगणार आहेत माणसं आणि आपण जगून आपल्या आयुष्याला एक वेगळा आयाम कसा द्यावा. कारण दोन्ही डॉक्टरांनी खूप वेगळं म्हणजे त्यांच्या जे काही प्रोफेशन आहे जे काही ज्याच्यात ते एक्सपर्ट आहेत तरी ते खूप आयुष्य वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोर करतात आणि तेही लोकांना तुम्ही सांगावं आणि मग आपण आजचा कार्यक्रम इथेच थांबवू. हे जे आपण उल्लेख केला की ह्यात तिघ राष्ट्रनेत्यांनी याचा उल्लेख केला कारण काय की हे शास्त्र आता त्या दृष्टीने पण पुढे चाललेलं आहे. म्हणजे अँटी एजिंग ज्याला आपण म्हणतो किंवा वृद्धत्व येऊ नये आणि आपण जास्त जगावं याच्या दृष्टीने सुद्धा जेनेटिक्समधूनच प्रयत्न होत आहेत आणि ते प्रयत्न वाढणार आहेत. आणि असं करता करता जर हे असं चालू राहिलं तर पुढच्या पिढीला एक 25 वर्ष तरी आणखीन आयुष्य मिळू शकेल असं आता दिसायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कारण एजिंग जीन्स आहेत आणि ते एजिंग जीन्स आपण जर त्याच्यावर अधिकार मिळवू शकलो तर नक्कीच आपण नुसतंच वय वाढेल एवढं नाही तर ते हेल्दी लिव्हिंग हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरेल फ्युचरमध्ये. आणि त्या दृष्टीने ही सगळी प्रगती जगभर चालू आहे आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे की आपण याच्यात मागे राहता कामा नये. आपण या शास्त्राबरोबर पुढे गेला पाहिजे आणि नेहमीची आपली उत्तर आहेत. म्हणजे आमच्या ब्रँचमध्ये झालं तर दिवस का राहत नाहीत किंवा बरेच वेळेला मिसकॅरेजेस होतात ती का होतात त्याची जी किंवा काही प्रिमॅच्युअर डिलिव्हरीज होतात त्या का होतात. तर अशी जी आत्तापर्यंतची उत्तरं होती की जी उत्तरं मिळत नव्हती ती या नवीन सायन्समुळे आपल्याला ही अशी बरीचशी उत्तरं मिळणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला याचा दैनंदिन जीवनात सुद्धा अतिशय फायदा प्रत्येक ब्रँचमध्ये होणार आहे. तर हे लक्षात घेता हे सगळ्यांकरता हे सायन्स महत्त्वाचं आहे. डे टू डे लाईफमध्ये आपण काय खातो, आपण कसे राहतो, आपण हेल्दी कसं राहावं हे याच्याकरता हे सायन्स महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी याच्यात इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. या उद्देशानेच आम्ही दोघांनी हे पुस्तक पुढे आणलेलं आहे की लोकांना याची जाणीव व्हावी की स्वतःसाठी या पुस्तकाचा आणि आपल्या कुटुंबासाठी या पुस्तकाचा कसा उपयोग होणार आहे, या सायन्सचा कसा उपयोग होणार आहे हे प्रत्येकाने माहिती करून घ्यावं अशी आमची इच्छा आहे. याबद्दल मी एवढंच सांगेन आनंद सिनेमामध्ये ऋषिकेश मुखर्जींनी याच्यात आनंदचा एक डायलॉग आहे, जिंदगी लंबी नहीं चौडी होनी चाहिए. माणसाचं आयुष्य हे आजाराने खितपत पडून 100 वर्ष जगण्याऐवजी तो रोगमुक्त होऊन काही वर्ष जगावा
यासाठी वैद्यकीय शास्त्र नेहमीच प्रयत्न करत असतं, ते आजार दूर करत असतं. तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली तर भारत ज्यावेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला भारताचं आपलं जे आयुर्मान होतं भारतातलं ते 34 वर्ष होतं आणि आज ते 70च्या पुढं झेपावलंय. हे का झालं तर हे या वैद्यकीय शास्त्रामधल्या उपचारांमधल्या प्रगतीमुळे झालंय. जिनॉमिक्समुळं निश्चितच हे एज वाढेल, परंतु ते रोगमुक्त होऊन लोकांच्या कल्याणासाठी वाढावं हीच आपली इच्छा असते. ती कुठल्याही राज्यकर्त्याचं हे वाढावं आणि ययातीसारखं त्यांनी आपल्या मुलाचं तारुण्य घ्यावं, त्याप्रमाणे जनतेचे सुख घ्यावं आणि स्वतःचा ते वापरावं अशासाठी निश्चितच नाही. छान सांगितलं तुम्ही डॉक्टर संजय. तुम्ही लोकांना ह्या पुस्तकात वेगळी एक दिशा मिळेल, वेगळी माहिती तर मिळेलच आणि आपलं आयुष्य याच्यातून खूप मोठं असणारच आहे. आपल्याला आपल्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स त्यासाठीच दिवस रात्र काम करत असतात किंवा विचार करत असतात, पण आपणही आपल्या आयुष्याला एक वेगळ्या फेस्टिवलचा खटाटोप आहे. त्यासाठीच रोहन प्रकाशन आपल्यासाठी इकडे पुस्तकं घेऊन आलेलं आहे. फेसबुक लाईव्हवर आपण सगळ्यांबरोबर आहोत. जिनॉमिक्स हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहेच. रोहनच्या वेबसाईटवर आहे rohanprakasan.com. सवलतीत तुम्हाला ते पुस्तक घरपोच मिळवता येईल. विचारायचं काही जरूर. या ना, पुढे या ना. तुम्ही आता जी सगळी माहिती सांगितली त्याच्यावरून आपल्याला हे कळलं की मूल जन्माला येण्यापूर्वी त्याच्यात काय काय ॲबिलिटीज असतील, पण त्यातल्या बहुसंख्य ॲबिलिटीज ज्या होत्या त्या फिजिकल लेवलच्या होत्या. तर आत्ताच्या काळामध्ये लहान मुलांमध्ये येणारं डिप्रेशन किंवा इव्हन थोड्या वयानंतर म्हणजे 45 नंतर वगैरे सुद्धा अनेकांमध्ये येणारं डिप्रेशन, त्याच्यानंतर सुसाईड टेंडन्सी असणं, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी हिचा काही उपयोग होऊ शकेल. याच्यात जर योग्य टेस्टिंग केलं तर त्याचा जरूर उपयोग होऊ शकतो. आपण वेगळ्या प्रकारची बाळं बघतो, म्हणजे डाऊन सिंड्रोममध्ये मेंटली रिटार्डेड बाळं असतात किंवा आता ज्याला आपण ADHD प्रकारची बाळं म्हणतो की जे हायपर ॲक्टिव्ह मुलं असतात. तर त्यांच्यामध्ये सुद्धा मूळ काय कारण आहे ते आपल्याला शोधता येतं. साधे कित्येक मुलांना ते आपण ज्यांना मूकबधीर म्हणतो, साधी गोष्ट असते, एक जीन त्यांच्यातलं बदललेलं असतं आणि त्याच्या संशोधन जर आधी झालं तर आता आपल्या देशात अजून नाही, पण जीन एडिटिंग हे ह्या बेबीसाठी परदेशात सुरू झालं आहे. आपल्याकडे लवकरच ते येईल, पण निदान आपल्याकडे हे आधी डिटेक्ट करता येतं तेवढं नक्की झालेलं आहे. तर त्याच्यामुळे हे डिप्रेशन, एपिलेप्सी किंवा बरेचसे असे जे आजार आहेत ते आपल्याला हंटिंग्टन्स डिझीज म्हणून म्हणतात की असेच न्यूरोलॉजिकल डिझिजेस आहेत, ते आपल्याला आधी प्रेडिक्ट करता येणं खूप शक्य आहे. आणि जर ते प्रेडिक्ट करता आले तर त्याची थोडे आधी प्रिव्हेन्शन करता काय करायचं याच्यातही मार्ग काढता येतील. त्याच्यामुळे हे नुसतंच फिजिकल नाही तर इव्हन म्हणजे मानसिकदृष्ट्या सुद्धा या शास्त्राकडे आपण योग्य रीतीने बघायला पाहिजे. हे फक्त शारीरिक आजारच नाही तर मानसिक विकारांच्या टेंडन्सी जर असतील तर त्याही या जिनॉमिक स्टडीमध्ये शोधता येऊ शकतो. बरोबर ना? बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि ह्या शोधण्याची फॅसिलिटी पुण्यात आहे. आहे. बोला मॅडम. खूप वर्षांनी गाठ पडली. हो.